आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा. शिक्षकाच्या बाजूने उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय 7 ऑगस्ट 2026. नमस्कार मित्रांनो, चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला क्लिक करा. निश्चितच नवनवीन अपडेट अखिल तामोसर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला भेटेल. पाहूया सविस्तर. धुळे जिल्ह्यातील सेवानिवृत्त शिक्षकासाठी अत्यंत दिलासदायक आणि ऐतिहासिक ठरणारा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिला आहे. काल्पनिक नॅशनल वेतनवाढीचा लाभ नाकारण्यात आलेल्या 75 निवृत्त शिक्षकांच्या बाजूने न्यायालयाने निर्णय देत अवघ्या 15 दिवसात संबंधित लाभ मंजूर करण्याचे आदेश दिले आहेत. या निर्णयामुळे निवृत्त शिक्षकांना सुधारित निवृत्तीवेतन, थकीत आर्थिक लाभ आणि भविष्यातील आर्थिक हक्क मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ही याचिका धुळे जिल्ह्यातील 75 निवृत्त शिक्षक, मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख व शिक्षण विस्तार अधिकारी यांच्या वतीने दाखल करण्यात आली होती. शासनाने काल्पनिक वेतनवाढीचा लाभ नाकारल्याने संबंधित शिक्षकांनी न्यायालयाचे दार ठोठावले होते. काय आहे प्रकरण? राज्य शासनाच्या वेतन श्रेणी व पदोन्नतीच्या धोरणामुळे अनेक शिक्षकांना निवृत्तीपूर्वी मिळणाऱ्या वेतनवाढीचा लाभ प्रत्यक्ष सेवेत मिळाला नव्हता. त्यामुळे निवृत्तीनंतर त्यांचे निवृत्तीवेतन, ग्रॅज्युटी, कम्युनिटेशन आणि इतर आर्थिक लाभ कमी झाले. या अन्यायाविरोधात धुळे जिल्ह्यातील 75 निवृत्त शिक्षकांनी न्यायालयात याचिका दाखल करून काल्पनिक वेतनवाढ मंजूर करण्याची मागणी केली होती. याचिकेत शासनाच्या संबंधित निर्णयाचा तसेच सर्वोच्च न्यायालयात आणि विविध न्यायालयांनी दिलेल्या निवाड्याचा आधार घेण्यात आला. न्यायालयाने सर्व बाबीचा विचार करून निवृत्त शिक्षकांचा दावा ग्राह्य धरला. उच्च न्यायालयाचे स्पष्ट आदेश. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिलेल्या आदेशानुसार संबंधित 75 निवृत्त शिक्षकांना काल्पनिक वेतनवाढीचा लाभ मंजूर करावा. सुधारित वेतन निश्चित करून त्यानुसार निवृत्तीवेतन आणि इतर लाभाचे पुनरुद्धारण करावे. संपूर्ण प्रक्रिया 15 दिवसाच्या आत पूर्ण करावी. शासनाने आदेशाचा तातडीने अंमलबजावणी करावी. या आदेशामुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले प्रश्न मार्गी लागणार असून शिक्षकांना आर्थिक न्याय मिळणार आहे. 75 निवृत्त शिक्षकांना मोठा फायदा. ह्या निर्णयामुळे संबंधित शिक्षकांना सुधारित मासिक निवृत्तीवेतन, थकीत निवृत्तीवेतनाची रक्कम, ग्रॅज्युएटीतील फरक, कम्युनिटेशनमधील वाढीव लाभ, इतर निवृत्तीविषयक आर्थिक देयके मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. इतर शिक्षकांनी मिळू शकतो लाभ. कायदेतज्ञांच्या मते हा निर्णय केवळ धुळे जिल्ह्याच्या मर्यादित नसून राज्यातील अशा परिस्थिती असलेल्या इतर निवृत्त शिक्षकांसाठी महत्त्वाचा संदर्भ ठरू शकतो. ज्या शिक्षकांना काल्पनिक वेतनवाढ नाकारण्यात आली आहे तेही शिक्षक संघटनाकडून स्वागत. ह्या निर्णयाचे शिक्षक संघटना, निवृत्त शिक्षक संघ आणि शिक्षण क्षेत्रातील विविध संघटनांनी स्वागत केले आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मागणीला न्यायालयाने मान्यता दिल्याने निवृत्त शिक्षकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. शासनाने विलंब न करता आदेशाची अंमलबजावणी करून सर्व पात्र शिक्षकांना लाभ द्यावा अशी मागणी संघटनांनी केली आहे. वकिलांची महत्त्वाची भूमिका. या प्रकरणात याचिकाकर्त्यांच्या वतीने न्यायालयात प्रभावी बाजू मांडण्यात आली. संबंधित कागदपत्रे, शासन निर्णय, न्यायालयीन निवाडे आणि कायदेशीर मुद्द्याच्या आधारे युक्तिवाद करण्यात आल्याने न्यायालयाने शिक्षकांच्या बाजूने निर्णय दिला. ऐतिहासिक निर्णय ठरणार. निवृत्त शिक्षकांच्या आर्थिक हक्काच्या दृष्टीने हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. अनेक वर्षे प्रलंबित राहिलेला काल्पनिक वेतनवाढीचा प्रश्न मार्गी लागल्याने संबंधित शिक्षकांना मोठा दिलासा मिळाला आहे. राज्यातील इतर जिल्ह्यातील समान प्रकरणावरही या निर्णयाचा सकारात्मक परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. शासनाने आदेशाची तातडीने अंमलबजावणी केल्यास निवृत्त शिक्षकांना दीर्घकाळापासून प्रलंबित असलेला न्याय प्रत्यक्षात मिळणार आहे. हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल लाईक, शेअर आणि अखिल तामोसर क्लासेस चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट्स करा. मित्रांना शेअर करायला विसरू नका. असेच नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील.